आता विचार करा, सकाळी दिवसाची सुरुवातच अशा प्रकारची झाली तर मला किती चिडचिड झाली असेल. काय झालं की चहा ठेवला इकडे आणि काकूंनी मला बाहेर दाखवायला नेलं की ती जी टीन आहेत, त्या टीनाच्या तिकडनं पण पाऊस येतो आणि त्या तिथे ओल्या होतात भांडे घासताना. तर मग आता त्यावर सोल्युशन काढता आम्ही तिथे विचार करत बसलो आणि इकडे तोपर्यंत चहा वर गेला. आत येऊन बघते तर अशा प्रकारचं काहीतरी झालं होतं. मग मी पाणी टाकून ठेवलं त्यावर आणि नंतर चहा वगैरे घेतला, दुसरा चहा ठेवला आणि तो चहा घेतला आणि नंतर मग ही क्लिनिंग करायला बसली. म्हणजे सगळं माझं किचन क्लीन झालेलं होतं आणि त्यानंतर हे कामं वाढले माझे. मग आता परत किचन क्लीन केलं, म्हणजे गॅसचा ओटा क्लीन केला आणि बाहेर अशा प्रकारचा पाऊस सुरू होता, मस्त रिमझिम, आणि खूप छान वाटत होतं. काकूंना आवडत नाही हा पावसाचं वातावरण, पण मला खूप आवडते आणि त्या म्हणतात तू घरात राहते ना म्हणून तुला आवडते, मला बाहेर फिरावं लागते म्हणून मला आवडत नाही. म्हटलं हो तुमचं बरोबर आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि हो तिथे तो जो कोपरा आहे तो मी चेंज केलेला आहे. तिथे मस्त जे हत्तीच्या शेपचं प्लांटर आहे ते ठेवलेलं आहे. आणि मी एक दिवस तुमच्यासोबत शेअर केलंच होतं की त्यांनी मला मनी प्लांट त्यामध्ये लावून दिलेला आहे, तर तो मनी प्लांट मी तिथे ठेवलेला आहे. तेवढ्यात समीर दादा आले ईश्वरीला घेऊन, कारण ईश्वरीचा पेपर होता बोलले आणि तिचा पेपर संपल्यानंतर तिला डायरेक्ट इकडे घेऊन आले. त्यांना वाटलं की माहीची आणि अद्विकची भेट होईल म्हणून. अद्विक तर शाळेतून आलेला होता पण माही यायची होती ट्युशनवरून, म्हणून ते सगळे वाट बघत होते. आणि त्यात पाऊस सुरू होता. दादांना विचारलं जेवण करता का, तर दादा बोलले नाही जेवण वगैरे करून आलेलो आहोत मी, तर आता मला काही जेवायचं नाही आहे म्हणून. आणि ईश्वरीला विचारलं तर तिचा उपवास होता. तर म्हटलं आता काय करायचं, तर तिच्यासाठी चिप्स वगैरे तळून दिले आणि इथे मी दादांसाठी कांदा भजी बनवत आहे. आता शॉर्टमध्ये तुमच्यासोबत त्याची रेसिपी शेअर करून देते. 2-3 चम्मच मी बेसन घेतलं, त्यामध्ये मी एक कांदा कट केला लांब लांब, तो टाकला आणि थोडं मीठ घातलं, थोडा सोडा घातला आणि थोडा ओवा घातला आणि मिरची कट करून टाकली, हिरवी मिरची. आणि बस आता आपले भजे काढणं सुरू आहेत आणि इथे भजे रेडी आहेत. आणि थोड्या मिरचींचे काप करून घेतले, म्हणजे मिरचीला एक कट मारून घेतला आणि मिरच्या पण तळून घेतल्या, कारण भज्यांसोबत तळलेल्या मिरच्या छान लागतात. मग त्यासोबत थोडं मीठ साईडला ठेवलं आणि काय म्हणतात त्याला टोमॅटो सॉस ठेवला. हे दादांना कॉम्बिनेशन खूप आवडते, तर आता दादांना देऊन देते आणि दादा ते खातील. नंतर मग चहा वगैरे साईडला ठेवलेला आहेत, आम्ही दोघीजणी चहा घेऊ, दादांना चहा देऊ. हे सगळं आमचं झालं. त्यानंतर मग माही आली, माहीला ईश्वरी भेटली आणि त्यानंतर मग ते निघून गेले. चला मग आता इथेच या ब्लॉगला थांबवते. बाय बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय गाईज.